सांगले म्हटलं चष्मो लाव. लावल्या. चष्मो लावल्यावर म्हणता परत फोन केला बुवा चष्मो लावलोय. म्हटलं आता काय झालं. म्हटलं चष्मो लावल्यावर शेजारी म्हणता तुम्ही चष्म्यात चांगले दिसत नाही. मग म्हटलं चष्मो काढ. म्हणता मी ढीक चष्मो काढलोय. पण चष्मो काढल्यावर म्हणली शेजारी दिसत नाही. कशाची परिस्थिती. चष्मो होता त्या बिचाऱ्याचं काय विषय. तुम्ही जोपर्यंत माका बोलत नाही तोपर्यंत मी तुमच्या अंगारी येणार. माझ्या अंगारीला आम्ही माझा पावला काय हातात दाखवतो. शरीराची परिस्थिती माझी अशी झाली. मागच्या वर्षी बघलं 5 वर्ष अगोदर दुसरं काय लक्ष टाकलेलं. अरे तुझे शाप लागले माझ्याकडे. 5 वर्ष वाढत नाही ना. आज बोला पॉइंटच देतो. आता होऊन जाऊ माका या काय वाटलं. तुमची सुरुवात पण नाही पण तुमका विचारल्याने 5 जो टाइम दिल्याने सुपारी काढून गेलंस काय काळजी काढून गेला. आता तुम्ही सांगायचं माका वाईट वाटत झाल्या आयुष्य सांगा. विचार साधं माधव दिसलं म्हणून काय बोलायचा. सुपारी काढून त्यांचं एखाद्याच्या धंद्यावर कशाला जायचं. माझ्या शरीर एष्टीवर गेला ठीक आहे ना. पण शरीर एष्टीवरती काय नसतं. पण ज्याची मूर्ती लहान त्याची कीर्ती महान. लक्षात दिला. आज निलेश जी राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गचा राजा या ठिकाणी आपल्याला कुडाळवासियांना किंवा सिंधुदुर्गवासियांना इथं दिसतोय. कारण लालबागच्या राजाची सेम प्रतिकृती कोणी आणून दिली आपल्याला इथे. ते निलेशजी राणे साहेब इथंच बोलत. ह्या सांग ना सन्माननीय सिद्धेजी शिरसाट साहेब यांचा आज वाढदिवस. एखादा गाणं म्हणा बोलतो पण नाही 500 का वाट बघता. पण त्यांच्यासाठी मी सुरुवातीला गाणं म्हणतो. बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तुम जियो